कार्यक्रम ज्या पद्धतीनं ह्या विहाराच्या माध्यमातून सुरू होते त्याचंच एक आज औचित्य म्हणावं लागेल की सम्राट अशोकाच्या जयंतीचं अचानकपणे नियोजन ठरलं आणि पहिल्यांदा सुरू झालेल्या ह्या जयंतीच्या या ठिकाणी येऊन अभिवादन करण्याचं सौभाग्य मला जे प्राप्त करून दिलं त्यासाठी मी प्रथम आपली आभारी आहे आणि सम्राट अशोकाच्या चरणी मी अभिवादन करते। आणि या पद्धतीनं आज सुरू केलेली ही जयंती अशीच कायम पुढे आपण करत राहू आणि अतिशय सखोल ज्ञान खरंच ह्या गोष्टी आदरणीय घाटवकर सर आम्हालाही बऱ्याच जणांना माहीत नव्हत्या। त्यांचं आम्ही एवढंच ऐकतो की अशोक आहे आणि एक चक्र आहे, लहानपणापासून आतापर्यंत ध्वजावर असलेलं एक अशोक चक्र आणि तो असलेला खंबा। आणि खरंच हे सत्य आहे की आज मी सुद्धा ते सांगताना विचार करत होते इतिहासाच्या त्या ध्वजावर आपल्या देशाच्या ते चक्र आहे आणि हा खंबा आहे तर त्याचा आपण कधीच त्या व्यक्तीचं ज्यांनी हे एवढं मोठं पराक्रम देशामध्ये करून दिलं त्यांचं कधीच आपण पूजन केलं नाही, त्यांना पाहिलं नाही, त्यांची काय प्रतिमा होती, कसा रुबाब होता, आज त्या फोटोमधून जेव्हा आपण पाहतो काय व्यक्ती होऊन गेलेली आहे, तसा इतिहास घडवलेला आहे, त्याचा उजाळा ज्या ठिकाणाहून मिळाला भले त्या ठिकाणी असलेलं आंदोलन त्यांच्या सूचनेहून जरी असेल तरी पण या ठिकाणी आपण खूप चांगला उपक्रम राबवलेला आहे आणि सगळ्यांना आम्हाला या ठिकाणी यांचा इतिहास खूप चांगल्या पद्धतीनं कधी कधी मला असं वाटतं की घाटगावकर सर जरी या ठिकाणी प्राध्यापक पत्रकार घाटगावकर सर जर नसते तर काय असते तर काहीच असं वाटतं की ज्या पद्धतीने दीक्षा घेऊन अनेक जण आमचे त्याला आपण गुरु म्हणतो ते जसं समाजामध्ये प्रबोधन करत धर्माची जागृती करत त्या पद्धतीने सगळ्यांच्या घरापर्यंत पोहोचतात दीक्षा घेऊन तर तसेच कदाचित ते राहिले असते परंतु हे संसार ह्या घेतलेल्या जबाबदाऱ्या या ठिकाणी सुद्धा कुणीतरी हे पूर्ण पाडायला लागते त्या पद्धतीने ते कार्य करत आहेत आणि खरंच आज त्यांनी माझ्या ज्ञानात सगळ्याच्या ज्ञानात भर पडावे अशा पद्धतीनं मार्गदर्शन केलं आणि त्याचा इतिहास सांगितला। सगळ्यात आज मला वेगळे पण असं वाटलं की शेवटच्या शेवटी जो मला वाटते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो भाषणाचा भाग आहे त्याचा पॅरेग्राफ वाचण्याची प्रथा मी आज पहिल्यांदा कदाचित अनुभवले। ज्या आधी आल्यानंतर आपण सगळ्या वाचन वगैरे व्हायचं पण ही सुद्धा इथं आमच्या सगळ्याच्या ज्ञानात भर पडणारी गोष्ट म्हणजे आज वाचन करण्यात आलं भले एक पॅरेग्राफ का होईना। मला असं वाटते पुढील काळामध्ये घटनेचं वाचन सुद्धा अशाच पद्धतीने या ठिकाणी व्हावं ज्या दुसऱ्या ज्या पद्धतीने पारायण केली जातात तर त्यामुळे आम्हाला सुद्धा एक पारायण म्हणून घटना सुद्धा समजून घेण्यासाठी दरवेळेसच्या कार्यक्रमामध्ये प्रत्येक पॅरेग्राफ किंवा एक त्याचं जे भाग आहे तो वाचण्याचा प्रयत्न करावा। घटना 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 म्हणतो तुम्ही आम्हाला घटनेला आपण जे जे काय करतो घटनेला डोक्यावर घेऊन फिरतो घटनेच्या नावावर जगतो घटनेच्या नावावर माणूस म्हणून आपला एक वेगळा परिचय नाहीतर आपण जनावरांमध्ये गणलं गेलो असतो तरीच तर ती ही जीवनाला दिशा देणारच माणूस म्हणून घडवणार त्या घटनेला सरांना मी विनंती करते की या पुढील काळामध्ये त्याचा सुद्धा एक दिवसभराचं महिन्यामधून त्या घटनेचं पारायण करण्याचा दिवस ठरवावा आणि त्या पारायणात मला सुद्धा सर मला बोलत नाही कधी कधी वाटतं की माझी वेळ झाली रिचार्ज होण्याची कारण मोबाईलची जशी एक वेळ ठरते दिवसभर वापरलं की त्याला रिचार्ज करावंच लागतंय तसं मला या ठिकाणी मधल्या काळामध्ये मी सुद्धा एक मेडिटेशनचा कोर्स केले विपासनाचं ज्या पद्धतीनं असतंय आणि आज जेव्हा या ठिकाणी बसते पूर्णपणे माझा प्रयत्न असते की एकाग्र होण्याचा आणि पुन्हा एकदा त्या पश्चिम मार्ग म्हणून जो असतो त्याच्यामध्ये जाऊन स्वतःला तिथं गुंतवून त्याचं दर्शन घेण्याचा आणि बरेचदा ती अनुभूती होती आणि त्याच्यामुळे मला असं वाटतंय की सर बोललं नाही की आज माझा वेळ झालाय तिथं जाऊन स्वतःची आणि त्यांच्या चरणावर नतमस्तक होण्याची आणि खरंच मला माझं सौभाग्य आहे की अशा एवढ्या वैचारिक भागामध्ये बरेच जण असं म्हणतो की कुणाची तरी हमाली करण्यापेक्षा एका शहाण्याच्या सेवेमध्ये असलेलं तसं मला या भागात अशा मंडळीमध्ये एक जनसेवक म्हणून सेवा करण्याची तुम्हीच पहिला गुलाल लावलाय सर तुम्हीच मंडळीला पाठवलंय पुढचा भाग राहिला पण आज आहे ते सुद्धा तुमच्याबरोबर आहे त्याची जाण कायम नाही राहिला विषय विहाराच्या सरांनी सांगितलेल्या ज्या काही गोष्टी काम मंजूर आहे फक्त एक टेक्निकल काही ह्याच्यामुळं सध्या लाडकी बहीण जिकडे तिकडं होत आहे ना
तिकडचा जो निधी आहे तो थोडासा ठप्प होता, परंतु कलेक्टर ऑफिसच्या माध्यमातून वगैरे सातत्याने प्रयत्न करून हा निधी आता तो काही अंश मोकळा झालेला आहे. मला वाटते 14 तारखेला आपण या ठिकाणी जे काम मंजूर आहे, तो टँक असेल, पाण्याची बोर असेल किंवा जे काही एस्टिमेटमध्ये जे काही गोष्टी आल्या का आणि आपल्या सल्ल्याने ह्या सगळ्या गोष्टी 14 तारखेला आपण त्याचं रीतसर उद्घाटन करू आणि ते काम पुढच्या 15 दिवसात टाकी आणि जे सरांनी सांगितलेल्या काही गोष्टी आहेत त्यामध्ये त्या सगळ्या गोष्टी पूर्ण करण्याचा पुढच्या 15 दिवसात म्हणजे एप्रिलच्या शेवटच्या महिन्यापर्यंत आपण ते काम पूर्ण करण्याचा माझा तुमच्या आशीर्वादाने असलेला प्रयत्न आहे. आणि पुढील काळामध्ये संकल्पित असं आहे की LED मध्ये मोठा बोर्ड असा आहे की प्रवेश आहे आपल्या विहाराचा, त्या प्रवेशद्वाराचा तिथे मोठा एक बोर्ड असावा जिथून आपल्याला येणाऱ्याला बुद्ध विहाराकडे येण्यासाठी तो रस्ता सहजपणे दिसावा. आणि त्यानंतर पुढच्या काळामध्ये जयंती मैदानासाठी सुद्धा LED मोठा बोर्ड की जयंती मैदान आहे, इथून जाणाऱ्याला सुद्धा कळलं पाहिजे की हे मैदान जयंती मैदान आहे आणि इकडे जाणारा रस्ता हा विहाराचा आहे. ते पुढच्या काळात मला जसं शक्य होईल प्रस्तावित, मात्र ह्या 2 संकल्पना माझ्या आणि आता होणारं काम, या कामामध्ये बऱ्यापैकी विहाराचं काम पूर्ण होईल आणि राहिलेलं काम मात्र पुढच्या प्रस्तावामध्ये माझं असेल. मात्र हे 2 करूनच कदाचित मी पुढच्या टप्प्यासाठी उतरेन. आता संकल्प मी त्याच्या आशीर्वादाने करते, त्या संकल्पाला बळ मला तेच देणार आहे, त्याच्यामुळे मला त्याची चिंता अजिबात नाही. मी फक्त निमित्त बोलवला त्याबद्दल खूप आभारी आहे. छान माझी भेट झाली. आदरणीय अध्यक्ष महोदयांसोबत मला या ठिकाणी पूजन करण्याचा योग आला. आदरणीय आमचे मार्गदर्शक आशीर्वाद सातत्याने असतात आचार्यजी, लुक खरंच एवढं भारी वाटलं. घारगावकर सणांमुळे ज्ञानाच्या काही गोष्टी मला संपादन म्हणजे आत्मसात करता आल्या. हे ज्ञान मी बाहेर ज्या ज्या ठिकाणी जाते त्या ठिकाणी प्रसारित करण्याचं मी सुद्धा भले माझ्या अंगावरची ड्रेसिंग त्या पद्धतीनं नसेल, परंतु सगळ्यांपर्यंत इथून घेऊन जाते ते पेरण्याचं काम मात्र माझं नक्कीच असतंय. कारण आपण तेच करावं, इथून मिळालेलं बीज ते अनेक घराच्या प्रत्येकाच्या घरात पेरावं, तिथून मिळणारे येणारे फुलं उमलणारे ते सुगंध हा समाजात सगळीकडे पसरवतील. आणि हेच उद्देशाने हा आपण केलेला सगळा अट्टहास असतो. आपल्या सगळ्या जणी नेहमीच भेटतात, पुन्हा पुन्हा मला सुद्धा भेटायचं असते. इतकं सुंदर आणि खरंच मी आज बसले ना, बरीच